झटपट आणि पुरणपोळीच्याही जेवणाला मागे टाकणार जेवण म्हणजे मसाला खिचडी. चला तर मग मसाला खिचडी करण्यासाठी घ्या 2 कांदे, 1 बटाटा, त्यानंतर 1 टमाटर. हे सगळं व्यवस्थित कट करा. कट करून झाल्यानंतर तुम्ही तांदूळ घ्या. तांदळामध्ये डाळ घाला. डाळानंतर त्याच्यात अजून थोडी मुगाची पण डाळ ॲड करा. तुम्ही तुमच्या हिशोबाने डाळी ॲड करू शकता. त्यानंतर त्यात घाला पाणी आणि हे साईडला करा. साईड झाल्यानंतर पॅन ठेवा. पॅनमध्ये तेल घाला. तेलात थोडे जिरे टाका, मोहरी टाका. ते चांगले तडतडू द्या. त्यानंतर त्यात घाला कांदा. कांद्यानंतर शेंगदाणे टाका. शेंगदाणे टाकून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही चिरलेले टमाटा घाला, बटाटा घाला. त्यानंतर तुम्ही कढीपत्ता टाका. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर यात आता मसाले ॲड करा. काळा मसाला घाला. थोडी तुमच्याकडे जी मिरची असेल ती मिरची टाका. मिरची टाकल्यानंतर थोडीशी धनापूड टाका. धनापूड टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्ही हळदी घाला. हळदी घालून झाल्यानंतर यात तुम्ही मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यानंतर पाणी ॲड करा, कारण पाण्याशिवाय तर नाही शिजणार ना ती. त्यानंतर तुम्ही त्यात घाला मीठ. मीठ घातल्यानंतर तुम्ही जे शिजवलेले तांदूळ होते ते ॲड करा आणि देन कुकर पॅक करा. पॅक झाल्यानंतर फायनली तुम्ही बघू शकतात की तोंडाला अक्षरशः पाणी येईल अशी छान मसाला खिचडी झालेली आहे, जी पुरणपोळीच्याही जेवणाला मागे टाकते आणि कोणीही असं म्हणणार नाही की मला भूक नसताना मी खिचडी खात नाही. चलो बाय.